इयत्ता 8वी. विषय इतिहास. धडा 3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम. प्रस्तावना. मुलांनो, मागील पाठात आपण पाहिले की व्यापारी म्हणून भारतात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू कशा पद्धतीने भारताच्या विविध प्रांतांवर वर्चस्व मिळवायला सुरुवात केली आणि कशा पद्धतीने भारतात आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आज आपण या पाठात इंग्रजांनी भारतातील राहिलेल्या प्रांतांवर कसे वर्चस्व निर्माण केले आणि आपली सत्ता संपूर्ण भारतावर कशी स्थापन केली, त्याचे भारतावर काय परिणाम झाले याची माहिती घेणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. वास्को द गामाने भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधून काढला. या प्रदेशावर आपले वर्चस्व असावे म्हणून युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण मागील पाठात पाहिले आहे. यामध्ये डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच हे युरोपियन सत्ताधीश प्रामुख्याने होते. त्यामुळे त्यांच्यात भारतावर सत्ता स्थापन करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. इंग्रज जेव्हा भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच गोव्याच्या किनारपट्टीवर असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज यांचे संबंध मैत्रीचे होऊन त्यांचा विरोध कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व निर्माण करण्याच्या स्पर्धेत स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला इंग्रजांना तोंड द्यावे लागले. त्यातील एक स्थानिक सत्ताधीश म्हणजे मराठे होय. आपण आज इंग्रज व मराठे यांच्यातील संघर्ष समजून घेणार आहोत. इंग्रज व मराठे. इंग्रज भारतात आले त्या दरम्यानच्या काळात भारतात मुघल सत्ता उतरणीला लागली होती, तर मराठ्यांची सत्ता प्रबळ व मजबूत होती. मराठ्यांची घट्ट पकड ही भारताच्या दक्षिणेकडे होती. मुंबई व आसपासच्या प्रदेशाचा त्यांच्यात समावेश होत होता. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यामुळे इंग्रजांचा प्रयत्न होता की ती आपल्या वर्चस्वाखाली आणणे, परंतु मराठ्यांच्यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. पेशवा माधवराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव याने पेशवे पदासाठी इंग्रजांची मदत मागितली. त्याला वाटले इंग्रजांच्या मदतीने मला पेशवे पद मिळेल, म्हणून तो इंग्रजांकडे मदत मागण्यासाठी गेला. त्याच्या या कृतीमुळे मराठा सत्तेपासून दूर असलेल्या इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांना हीच संधी हवी होती. या संधीचा त्यांनी फायदा उचलला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांचा विजय झाला. 1782 साली सालबाईचा तह होऊन मराठा इंग्रज हे पहिले युद्ध संपले. तैनाती फौजा. लॉर्ड वेलेस्ली 1798 मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. इसवी सन 1798 ते 1805 अशी त्याची कारकीर्द होती. त्याने केलेल्या अनेक लढाया, मिळवलेले विजय व त्याचे डावपेच यामुळे त्याची कारकीर्द खूप गाजली. तो गव्हर्नर जनरल असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्याची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थानावर आपली सर्वश्रेष्ठ सत्ता स्थापन करावी, नाहीतर इंग्लंडला निघून जावे असे त्याचे मत होते. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी व त्यांचा अधिकाधिक प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने तैनाती फौजेची योजना राबवली. या योजनेमुळेच त्याला मोठे यश मिळाले. तैनाती फौजेच्या करारानुसार भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. त्या अटी पुढील प्रमाणे होत्या. 1. भारतीय राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. 2. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. 3. तैनाती फौजेचा स्वीकार करणाऱ्या सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच इतर सत्ताधीशांशी संबंध ठेवावे. 4. तैनाती फौजेचा स्वीकार केलेल्या सत्ताधीशांनी
आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या. मुलांनो, वरील अटींचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की इंग्रजी लष्कर ठेवल्याने इंग्रज लोकांना रोजगार मिळणार होता, तर हिंदी सैन्य बेरोजगार होणार होते. तसेच कधी त्या राजाने बंड केले तर इंग्रजी सैन्याच्या मदतीने इंग्रज त्याला पराभूत करू शकणार होते. इंग्रजांचा प्रतिनिधी सत्ताधीशांच्या दरबारात असल्याने राजाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष राहणार होते. त्यामुळे तैनाती फौजांचा स्वीकार करणाऱ्या भारतीय सत्ताधीशांना आपले वर्चस्व गमवावे लागणार होते. भारतात तैनाती फौजेचा स्वीकार करणारा निजाम हा पहिला सत्ताधीश होता. वेलेस्लीच्या कारकिर्दीतच दुसरे मराठा इंग्रज युद्ध 1802 ते 1804 मध्ये घडून आले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. बाजीरावने इंग्रजांची अशी गुलामगिरी स्वीकारणे शिंदे, गायकवाड, भोसले, होळकर यांसारख्या मराठी सरदारांना मान्य नव्हती. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय प्राप्त झाला. या विजयानंतर इंग्रज मराठा सत्तेत ढवळाढवळ करू लागले. मराठ्यांच्या नको त्या गोष्टीत लक्ष घालू लागले. ती गोष्ट पेशवेपदी असलेल्या बाजीरावाला सहन झाली नाही आणि त्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात बाजीराव पराभूत झाला. 1818 मध्ये तो इंग्रजांना शरण आला. त्याच्या शरण येण्याने व तैनाती फौजांचा मराठ्यांनी स्वीकार केल्याने मराठा सत्तेचा शेवट झाला. अतिशय प्रबळ अशी मराठ्यांची सत्ता त्यांच्या एकमेकांना मदत न करण्यामुळे व सत्तेच्या लोभापायी नष्ट झाली. याच दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. छत्रपती प्रताप सिंग. मुलांनो, बाजीराव पेशव्याच्या शरणागती बरोबरच पेशवाईचा अस्त झाला होता. परंतु तरीही पेशवाईचा एक प्रदेश म्हणजे सातारे येथे मात्र छत्रपती प्रताप सिंह हे आपले संस्थान राखून होते. इंग्रजांनी आपले लक्ष सातारकडे वळविले व छत्रपती प्रताप सिंहाशी तह करून ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्यांची प्रताप सिंहांना मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर काही दिवसांनी त्यांना सातारच्या गादीवरून कमी करून काशी येथे ठेवण्यात आले. काशीतच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. प्रताप सिंहावरती झालेल्या अन्यायाबद्दल इंग्लंडमध्ये जाऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न छत्रपती प्रताप सिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी केले, परंतु त्यांना यश आले नाही. इंग्लंडमधील सत्ताधीशांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर या तत्वानुसार 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. म्हणजे त्या ठिकाणच्या सत्ताधीशांचे सर्व अधिकार नष्ट केले व सातारचा समावेश इंग्रजी राज्यात केला. त्यांचे स्वातंत्र्य यामुळे नष्ट झाले. माहित आहे का तुम्हाला, सातारचे छत्रपती दुसरे शाहू यांचे चिरंजीव म्हणजे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे होत. सातारा शहरास पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने महाराजांनी यवतेश्वर व महादरा येथे तलाव बांधले व खापरी नळाने शहरामध्ये पाणी आणले. आपल्या राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अनेक रस्ते बांधले. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा मेढा महाबळेश्वर, सातारा पुणे हे रस्ते बांधले. त्यांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. त्या काळी मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणारा सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी सातारा महाबळेश्वर ते प्रतापगड पर्यंत रस्ता केला होता.
तोच रस्ता पुढे रायगड जिल्ह्यातील महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह रोज स्वतः रोजनिशी म्हणजे डायरी लिहित असत. त्यात ते आपले स्वतःचे रोजचे अनुभव लिहित असत.